मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम कोर्टाला सांगितला। या कटामध्ये वाल्मिक कराडनं अन्य आरोपींना गाईड केला असा युक्तिवाद निकम यांनी केला। 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यात बैठक झाली। आबादा कंपनीला खंडणी मागण्यामध्ये संतोष देशमुख आडवे येत आहेत, त्यांना कायमचा धडा शिकवायला पाहिजे असं विष्णू चाटे म्हणाल्याचा आरोप निकम यांनी केला। महत्त्वाचं म्हणजे ही केस आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं निकम यांनी म्हटलंय। मात्र बचाव पक्षाच्या वकिलांनी याला विरोध केला। आम्हाला केस संबंधीची सर्व कागदपत्र मिळालेली नाही, त्यामुळे आरोप निश्चिती सध्या होऊ नये अशी विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टाला केली। या प्रकरणी पुढची सुनावणी 10 एप्रिल रोजी होणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टात नक्की काय काय घडलं आपण जाणून घेऊया। उज्ज्वल निकम यांनी मुद्दा मांडला की आबादा कंपनीला खंडणी मागण्यात आणि देशमुखांची हत्या करण्यात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड होता। जगमित्र साखर कारखान्याच्या कार्यालयात वाल्मिक कराडनं खंडणी मागितली। 29 नोव्हेंबर 2024 रोजी विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक झाली। 8 डिसेंबर 2024 रोजी बरंच काही घडलं। आरोपींची पुढील बैठक 8 डिसेंबर रोजी नांदूर फाटा इथं तिरंगा हॉटेलवर पार पडली। या बैठकीला आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले हजर होते। आबादा कंपनीला खंडणी मागण्यात संतोष देशमुख आडवे येत आहेत अशी आरोपींमध्ये चर्चा झाली। त्यामुळे देशमुखांना कायमचा धडा शिकवला पाहिजे असं विष्णू चाटे म्हणाला। जज साहेब, ही केस आता आरोप निश्चितीसाठी तयार आहे। तर बचाव पक्षाच्या वकिलांनी म्हटलंय की केस संबंधी सर्व कागदपत्र आम्हाला देण्यात आलेली नाहीत, त्यामुळे सध्या आरोप निश्चिती करू नये अशी कोर्टाला विनंती असल्याचं वकिलांनी म्हटलं। त्यामुळे आता न्यायाधीशांनी पुढची सुनावणी 10 एप्रिल रोजी घेण्याचं निश्चित केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।